माझा आवाज पोहोचत नाही की काय? की बहिरे बसलेत माझ्या समोर? हो, बहिरेच असतील बहुतेक. या वाटतात बहिरेपणाचा. थांबा, मीच पुन्हा नमस्कार करते. मग हा समाज बहिरा आहे की बहिरेपणाचा ढोंग करून होणाऱ्या अत्याचारांना मूक समती देणारा आहे? बघूया. नमस्कार. अरे देवा, आश्चर्य आहे नाही का? एरवी झोप काढणारा किंवा त्याचे सोंग घेणारा हा समाज आज थोडा जागृत झालाय आणि कानावर पडणारे आवाज ऐकू लागलाय. पृथ्वीच्या या कोपऱ्यातला आवाज त्या कोपऱ्यापर्यंत क्षणात पोहोचतो. आज तेवढं तंत्रज्ञान विकसित झालंय म्हणा. मग नेमक्या वेळेला हा समाज असा कधी का होतो? एरवी नको ते ऐकणारा आणि त्यावर आपली खवतांड प्रतिक्रिया देताना दयापासून निघालेली अर्थ टिंकाळी आणि मग सुन्न करण्यात या समाजाला काय झेप नसेल का? खरं सांगू का? चूक माझीच आहे. शिक्षित झाला समाज पण शिल्लक खूप माझीच आहे. त्याहून घेतलं मी स्वतःला काळकुटच्या ढोल या काळीन अंधारात पुरुषांकाराच्या गर्दीत आणि रूढी परंपरेच्या कधी न सुटणाऱ्या बंधनात त्रास होतोय मला. खूप भीती वाटतेय मला. एका माणसाच्या नळीसोबत चुरली आहे नाळ माझी आणि वाजते बोलचाल माझी. समोर बाजूने अंधार विचारे पशुत्वाचा. याच पशुने भरून काढला अधिकार मातेचा. अजून संपलेली नाही. उंची रस्ता तरी पशु असली आहे पण माणुसकी अजून संपलेली नाही. कोण आहे मी? का बोलते तुमच्याशी? प्रकाशातील माणसे तुम्ही पण मनात नुसता अंधार. माझी धडपड प्रकाशाने घ्यायची. गर्भात दिसतोय फक्त अंधार, फक्त अंधार. होय, मी आहे गर्भातली स्त्री. छोटीशी छानशी लाल गुलाबी डोळ्यांची स्वप्नातली स्त्री. उंडलेले डोळे, इंडोंड नाक, उरलेले हात पाय, हट्टारी रडणारी हसणारी आईला शिकवणारी स्त्री. कुणी काही चिव बबली, कुणी छकुली, बागेतल्या नव्यासाठी खुललेली स्त्री. नुसता एक अंश आईने गर्भात 9 महिने वाढवलेली जगवलेली. होय, मी आहे स्त्री. अगदी खरं बोलते. खूप भीती वाटते. आईच्या गर्भात काळ्या कुट्ट अंधारात मी प्राणहीन, शक्तीहीन, आई वडिलांच्या मिलनाचा अपवित्र खेळ. मासाचा एवढासा गोळा, एक नाक आणि प्रेमळ रस. माझंही विश्व तेच होतं. खूप भीती वाटली आईच्या गर्भात. मानसिक गुलामीच्या बेड्यात उभून स्त्रीत्वाला खेचून काढणारी ही विकृत जमात माझ्या आधी जन्माला आली होती. भ्रूण हत्येच्या किंकाळी, डोळे विस्फारायचे माझे, स्पर्धाने नसली तरी काढून तोडायची माझी. गर्भात मुलगीच आहे हे कळल्यावर अनेक प्रश्न उभे राहायचे. फुलली आधीच फुलली जाते की काय? कायम असेच वाटायचे. खूप भीती वाटते आईच्या गर्भात. हळूच पोटावर एक हात फिरला आणि अचानक मनातलं गाव शांत झालं. असा वाटणारा तो स्पर्श मानेची ऊब देणारा वाटला, वाचण्याचा वाटला. तो स्पर्श होता आईचा, ममतेचा, मातृत्वाचा. जणू ती म्हणत होती, शांत हो बाळा, शांत हो. मी असताना कसली भीती, मी असताना कसली काळजी. आईच ती. 9 महिने आईने या माणसाच्या गोळ्याला खूप जपलं, खूप सांभाळलं. अनेक असाही यातना सहन केल्या, मानसिक आधार दिला आणि या गोळ्याला आकार दिला. अहो, एवढंच कशाला? आपलं रक्त देऊन मांसाने म्हणून प्राण हा फुकला.
कशी कायमची माझ्या जन्माने वेगळीच वातावरण तयार झाले. माझे कुणाला आवडलं नव्हतं. पण का कुणास ठाऊक मुलीला लक्ष्मी म्हणणारा हा समाज इतका कसा दुखावला असेल. दिसताना सारे सोबत होते पण मनात इतका दुरावा का. साऱ्यांचे चेहरे पडले. मनातलं दुःख लपवण्यासाठी हसणारे का. इतकी वाईट होती का मी. बरं दिसायलाही बरी होती. मग माझ्या जन्माने दुःख का आक्रोश का. नुकत्याच सकाळी माझ्या मनातील अशा अनेक प्रश्न अनुत्तरितच शेजारच्या झाडाचा आधार घेत एखादी वेळ मारावी तशी आईला इतकं वाढत होती. एरवी घरात शिव पिटकी चिमुली पाहुली आणि कधी कधी जड झालेली गरीबी मुलगी होती. वय वर्ष 5. अनेक विरोधाचे स्वर काही कळत होते. आज कळते पण त्यावेळी कळत नव्हते. कशाला जन्माला आली. नसती झाली तर बरे झाले असते. कुणी म्हणे हिच्या मागे मुलगा हवा होता. बरोबरच आहे. मुलगा नेहमी आपलाच असतो. मरेपर्यंत आपल्याला सांभाळतो. म्हातारपणाचा आधार असतो. शेवटी जितेला आपली देण्यासाठी वंशाचा दिवस लागतो ना. पण तिचं काय. पण ती काय कामाची. पण ती मुलगी काय कामाची. तिला आयुष्यभर पोसा तिचा सांभाळ करा तिचे लाड करा. हट्ट पुरवा खाणं पिणं कपडा लता शिक्षण आणि शेवटी लग्नाचा खर्च आहेच की. लग्न मुलीचं लग्न. बाप रे एवढी मोठी जबाबदारी असते ती. मुलीचं लग्न म्हणजे की आईची धडपड भावाची धडपड आणि गजलेल्या बापाचे झुकलेले खंड. एक ना अनेक मागण्या अनेक आग्रह. प्रेमाचे जबरदस्तीचे आणि अनिच्छेचे पुन्हा अनेकाचे टोमणे अनेक विरोधाचे स्वर कानी पडत होते. त्या स्वरामध्ये विसरून गेली होती मी काळी माझी. हसत्या खेळण्याचा आवाज दबून गेला होता. या निर्दयी समाजाच्या बिगडीपणाने हिरावून घेतलं लहानपण. वाहून गेलं माझं बालपण. वय वर्ष 14. जशी मी मोठी होत होते तसे नवनवीन प्रश्न निर्माण होत होते. शिकण्याची जिद्द होती पण आयुष्य मात्र वेगळंच काहीतरी शिकवत होतं. सगळ्या इच्छा अपेक्षा भाव भावना नुसत्या जळत होत्या. क्षणामागे क्षण मिनिटामागे मिनिट तासामागे तास दिवसामागे दिवस आठवडे महिने आणि वर्ष नुसतं पळत होते. वेळ पळत होती. आयुष्य बहरत होते. एखाद्या आंब्याच्या झाडाप्रमाणे. आंब्याच्या झाडाला बहर आला की ते कसं रुबाबदार दिसू लागतं. वाऱ्यासोबत मस्ती करताना ॲटिट्यूड असतं. पण जेव्हा त्या झाडाला कैऱ्या लागतात ना तेव्हा लोकांच्या नजरा आपोआप तिकडे जातात. आपण शकुनीच्या तोंडाला कैऱ्या पाहून पाणी सुटतं आणि मग सुरू होतो खरा संघर्ष. संघर्ष स्त्रीचं जीवन यापेक्षा काय वेगळं असतं. मी ही स्त्रीच ना. नुकतीच तारुण्यात पदार्पण केली ती स्त्री. फक्त मी आणि समोर एक आरसा. एका वेगळ्याच विश्वात होते मी. एकांतातला माझा सोबती आरसा. शरीर वाढत होतं भरत होतं. वेगवेगळ्या फुलांनी फुलवत होतं. जे मला जाणवतं ते इतरांना जाणवलं. त्या आंब्याच्या झाडाप्रमाणेच लोकांच्या नजरेचे माझे मन कसं लपून राहणार. उमललेली कळी घेऊन भुंगे येणारच ना. भुंगा भुंगा काही शब्द आहे नाही का. भुंगा होय कळतंय मला. वयाने लहान असली तरी मनाने केव्हाच मोठी झाली मी. आजच्या या घरी केंद्रयुगाने प्रकल्प बनवला मला. असे भुंगे ओळखून आहे मी. आपल्या आजूबाजूला फिरत असतात असे भुंगे. खरं तर भुंग्याचे वैशिष्ट्य असतं. तो फुलावर प्रेम करतो. निवड निश्चित प्रेम. क्षणात पाहण्याच्या पाहू भाषातून मुक्त होण्याची क्षमता असताना देखील प्रेमात अखंड बुडालेला भुंगा
अलगटपणे सामावणारी असते स्त्री आणि तशी ब्रह्मांडातही सामावणार नाही अशी असते स्त्री. भविष्याची तरुण गोड गुलाबी स्वप्ने अथांग डोळ्यात साठवून चालली
पावित्र्याचं सोंग नाही, लहान मोठीचं आव नाही, आणि मुळे सभेत धोताना नसता वाचलेला. फक्त वाचलं असते. दया, यातना, विनंत्या ऐकू येत नाही. निव्वळ भय असते वाचना. घर, गल्ली, शाळा, समाज असो की असो मंदिर मस्जिद, वासना बेशरम असते, बेभान असते. तिला कुणाची भीती नसते आणि लाजही नसते. अशी असते वासना. याच वासनेच्या वादळाने आज त्या तरुणीला घेरलं होतं. तिच्या मागे आई पाहिली. ती लांडगी तिच्यावर तुटून पडत होती. त्यांच्या त्या किडीने तीही जगली होती. अत्याचाराला बळी पडली होती. त्यांची वासना शमली आणि वादळही शांत झाले. रक्तबंबाळ त्या आदितीला चपाती लुटले होते. ती निष्प्राण झुटपट एकटी अमर गेली आणि गोवाळीही गेले. फक्त जीव होता तो माझ्या श्वासापुरता शिल्लक. रडली, इवळली, रडली आणि उठून पुन्हा चालू लागली. पुन्हा आपल्या दिशेने. किती स्वस्त असते ना स्त्रीची आबरू. किती स्वस्त. 1 रुपयाची मेणबत्ती जाळण्या इतकी, मूग मोर्चा आणि मिरवणुकीचे सोंग घेण्या इतकी, की मस्तांना लुटण्याने घास लुटण्या इतकी. किती स्वस्त असते स्त्रीची आबरू. बोला, अरे बोला ना. का गाठी बसली आता? बोला. कशासाठी हवी असते स्त्री? फक्त भोगण्यासाठी? होय, फक्त भोगण्यासाठी. अरे लाज वाटायला हवी. मर्दासारखे मर्द सारे तुमचे गुलाम. पण तू गुलाम तुझ्या वासनेचा. पोरगी बनत आली, स्थळ बघत आले, घरात लगबग सुरू झाली, पाहुणे आले. मला ना हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम अजिबात आवडत नसतो. परीक्षाच असते. बाजार भरतो, जनावरांचा बाजार. जनावर विकताना त्याला बाजारात मांडतात ना, अगदी कसा चालून दाखव, बोलून दाखव, उठून दाखव, बसून दाखव, गाणं येतं का, स्वयंपाक येतो का, शिवणकाम, तुम्हाला येतं का, ते येतं का. नुसता प्रश्नांचा भडीमार. मुलाची आई, वडील, बहिणी आणि मुख्य म्हणजे मुलाची आत्या. अशा कार्यात आत्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. सगळे पारंपरिक प्रश्न अगदी पाठ करून आल्यासारखे विचारते ही आत्या. त्या प्रश्नात मला एक प्रश्न पडला. मुलाची आत्या एक स्त्री झाली ना, मग स्त्रीने स्त्रीची परीक्षा का घ्यावी? हा माझा भावना प्रश्न. पण खटके सगळ्याला म्हणून मी शांत. या सर्व गोष्ट माझ्या वर्गात सुरूच होते. दारात लपलेली माझी मैत्रीण, तिनं मला खुणावलं आणि सर्वांचं लक्ष चुकवून मी मुलाकडे बघितलं. तो शिक्षित आणि समजदार वाटला मला. गालातल्या गालात हसला आणि मुलगी प्रसन्न आहे म्हणाला. माझ्या गालावरची लाली वाढत होती. लालीने मी वाट खाली घातली होती. पण माझा आनंद फार वेळ टिकला नाही. कुणीतरी ज्येष्ठाने खडा टाकला. आला हुंडा. हुंडा हुंडा शब्द कानावर आला आणि तळमळच्या मस्तकात गेली. माझ्यातले सेवणे लाल सोडून मला जाऊन हिंमत केली. अजून तो येते ना. काय कमी आहे माझ्यात? कशाला हवा हुंडा? रूढी परंपरेची अधिक पण भुकून भुकून गुळगुळीत झालेल्या संहितेतील वाक्य एक जण रूपवान बोलला.
मी डोळ्यातली